मागील कार्यकाळामध्ये कोणकोणती कामं झाली, आता कोणकोणते बाकी राहिले? मागील कार्यकाळामध्ये आता सोसायटीला तसे अधिकार फार सीमित झाले. कर्ज वाटप शासनाच्या धोरणानुसार आणि सेक्रेटरीच्या धोरणानुसारच आहे. तर फक्त त्याचा पाठपुरावा करणं हेच फक्त कमिटीकडे. म्हणजे किती कर्ज वाटप झाले, किती वसुली झाली, आता पुढचं टार्गेट काय आहे? जवळपास 90% कर्ज वसुली झाली. वसुली झाली. बरोबर. बिनविरोध 2 महिला सर्वसाधारण, एक ओबीसी महिला, एक भटका विमुक्त जाती महिला आणि एक मागासवर्गीय असे 5 सभासद आमचे बिनविरोध झाले. आणि 8 वर्ष एक फॉर्म पडलेला आहे सर्वसाधारण. तर मग आता किती बाकी आहे निवडून येणारे? निवडून येणारे 8 सभासद निवडून येतील. ऑपोजिट मध्ये एकच फॉर्म पडले. एकच फॉर्म. बरोबर. एका कॅन्डिडेटमुळे पूर्ण मतदान प्रक्रिया राबवावं लागते आणि त्याचा भार सोसायटीवर पडणार आहे. कारण हे सोसायटीच्या खर्चातून माध्यमातून जात आहे. म्हणजे आता हे आर्थिक याचा बोजा हा सगळ्या सभासदावर पडणार. बरोबर. मग तुमची काही बैठक वगैरे काही झाली नाही का? बैठक झाली, पण आता लोकशाहीमध्ये आपण कोणाला विरोध करू शकत विरोध की तुम्ही वापसच घ्या. बरोबर. असा विरोध आपण करू शकत नाही. त्या कारणामुळे फॉर्म राहिले. या आता निवडणूक आता होणार आहे, तर तुम्ही मतदाराला काय आवाहन करणार या संदर्भामध्ये? मतदाराला हेच आवाहन करायचं आहे की सर्व पॅनल टू पॅनल मतदान करा आणि सोसायटीचा विकास करू. बरं. तुमच्या पॅनलचं नाव काय आहे? शेतकरी विकास पॅनल. शेतकरी सोसाइटी के सोसाइटी का नाम मध्यवर्ती. अच्छा. चैनल का नाम चैनल का नाम क्या है? क्या बोलेंगे लोगों से क्या बोलेंगे? आप खड़े चुनाव के लिए? हम कुछ दिनों से वोटिंग कर रहे हैं. हमारे गाँव में मोहब्बत बहुत है. अच्छा. लेंगे मोहब्बत से वोट मांग के लिए. गाव में मोहब्बत है, भाईचारा है. भाईचारा है. याही वेळेस तुम्ही बाजी मारणार? निर्माण चुन के आएंगे. यावेळेस अच्छा. बिनविरोध होत होता, पण आज निवडणूक हो राहिली आहे तर बरं. नहीं होना पाऊंगा. हां. मेरा नाम साहू सोसायटी कोणचं पॅनल? तुमचं पॅनल? बॅनर शेतकरी उमेदवार तुम्ही उमेदवार आहात? बिनविरोध एक बिनविरोध आहे का? बिनविरोध. बरं. अभिनंदन तुमचं. बाकीच्या उमेदवारासाठी काही बोलतात? बाकीच्या उमेदवारासाठी बी तुमच्या राहिलेले साथीदार तुमचं किती मतांनी तुमचा विजय झाला? मतदान बिनविरोध. ओके. बिनविरोध झालं त्याच्यामुळे तुमची इच्छा होती का पूर्ण बिनविरोध व्हावा म्हणून? बरं. अच्छा. एका साईड समजा निवडणूक व्हायला पाहिजे. ठीक. जगन्नाथ पवार हां. राहणार सावली असून एक कार्यकारी सोसायटी सावली मतदान मतदान करणार आहे. वा. शेतकरी पॅनलला पूर्ण निवडून जाईल. हां. एक अपक्ष आहे त्यांचाही विचार व्हायला हवा. हां. एक अपक्ष आहे त्यांचाही विचार व्हायला हवा. बरं. एक अपक्ष ऍडजस्ट का नाही केलं काय? ते ॲडजस्ट ते आमचा म्हणून. अच्छा. तुमची आता जे विविध कार्यकारी सोसायटी आहे, तर त्यांनी आतापर्यंत किती लोन वाटप केलं, वसुली वगैरे सगळे चांगले आहे का त्यांचं? चांगलं आहे. बरं. कार्यकाळ वगैरे चांगला आहे का? कार्यकाळ चांगला आहे. बरं. मागच्या वेळेस पण बिनविरोध झालं होतं. हां. विरोध होणार होतं. होणार होतं. टोटल किती मतदान आहे तुमचं? टोटल 270. हां. 270. 270 मधून आता किती उमेदवार आहे? 13 आणि 8 झालं. 9 आहे. काही बिनविरोध झाले ना? 5 बिनविरोध आले. 8साठी मतदान आहे तर 9 उमेदवार. बरं. चला. तर तुम्ही आता जनतेला काय आवाहन करणार? तुमचे जे आणि उमेदवार नाही तुम्ही जे मतदार आहात, तर तुम्ही तुमच्या सहकार्यांना मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? त्यांचा विचार व्हायला हवा. बाकी काही विषय. बरं. चॅनलला तर होईलच, पण त्यांचा विचार व्हायला. हां. त्यांना ॲडजस्ट करून घेतलं मतदानाची वेळच नसते. बरं.
चलो.